12वी पेपरफुटी प्रकरणात संदीप सरटकर हा मुख्य आरोपी असल्याचं सूत्रधार असल्याचं पुढे आलेलं आहे। त्याच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांच्या बदल्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहे। नागपूर बोर्डाचे अध्यक्ष माझ्यासोबत आहे, सर काय सांगणार? प्रस्तुत प्रकरणामध्ये पोलिसांनी जो शोध घेतलेला आहे तर याची जी सुई आहे ती विद्यासाधना नावाचं जे आमचं परीक्षेचं केंद्र आहे तिथपर्यंत पोहोचलेली आहे आणि हे जे पोलिसांनी ज्यांना अटकेत घेतलेलं आहे ते त्या संस्थेचे शाळेचे विश्वस्त आहेत आणि त्या ठिकाणावरून हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि म्हणजे काळजी म्हणून आता आम्ही त्या ठिकाणचा 100% स्टाफ हा बदलवलेला आहे। सर त्याचा मुख्य सूत्रधार काय कोण आहे? पेपर कुठे नेमकं कुठल्या स्पॉटवर फुटला? ह्याविषयी पोलीस तपास सुरू आहे। पोलीसच ह्याविषयी सविस्तर आपल्याला सांगू शकतील, पण हा शोधाची जी आता सध्या विद्यासाधना शाळेपर्यंत हा पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून हा गैरप्रकार घडल्याचं निदर्शनास पुढे येत आहे। सर तुम्ही तडकाफडकी बदली केलेली आहे, तिथल्या इतर काही कर्मचारी इन्व्हॉल्व आहेत का याच्यात? ह्याविषयी मंडळ म्हणून आमची एक कार्यप्रणाली आहे। ज्या ठिकाणी कुठे असे काही गैरप्रकार झाल्याचं निदर्शनास येतं तिथलच्या स्टाफला बदलवणं हे आमचं कर्तव्य असतं। हा एक तातडीने घेतलेला निर्णय आहे जेणेकरून पुढच्या पेपरवर याचा कोणताही परिणाम होणार नाही। सर बाकी इतर काय काळजी घेत आहे? ज्या प्रश्नपत्रिका कमी आल्या होत्या त्याचं काय स्टेटस आहे आणि तुम्ही जी चौकशी समिती तुमच्याकडनं चौकशी सुरू होती त्याचं काय अपडेट आहे? ह्या ज्या प्रश्नपत्रिका कमी आलेल्या आहेत असं आपण म्हणत आहे तर ती बाब ही एखाद्या ठिकाणी एखाद्या परीक्षा केंद्रावर एखाद्या एनव्हलपमध्ये 25च्या ऐवजी 24 प्रश्नपत्रिका निघालेल्या आहेत तर तो काही म्हणजे पेपर फुटीचा आणि याचा काही संबंध नाही आहे। आम्ही सर्वांकडनं या प्रकरणी ही बाब सगळे आमचे जे खालची यंत्रणा असते त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की कुठेही पाकिट जे होते ते फुटलेले नव्हते, त्यामुळे तिथं कुठेही गैरप्रकार झालेला नाही आहे। सर विद्यासाधना शाळेत पेपर फुटला असं म्हणतात, त्यांची मोडस ऑपरेंडी काय होती, उद्देश काय होता, काय सांगणार? तिथलचे जे कर्मचारी आहेत ते वेळेपूर्वी पेपर पाकिटाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते आणि तो गैरप्रकार करण्यासाठी ते प्रयत्न करत होते, जो की आपण मंडळातील कर्मचारी आहे, आमची जी पूर्ण यंत्रणा आहे, पोलीस विभाग आहे, सगळ्यांच्या तातडीने हे निदर्शनास आलं। सेंट उर्सुलाच्या ठिकाणी जे आमचा स्टाफ होता परीक्षेवरचा त्यांनी ते तातडीने लक्षात आल्यामुळे हा पूर्ण प्रकार आम्हाला हाणून पाडता येणं शक्य झालेलं आहे। वेळेपूर्वी तो इन्व्हलप फोडायचे, त्याचा फोटो काढायचे, तो व्हॉट्सअप ग्रुपला टाकायचे, त्यानंतर त्यांचे उत्तर आल्यावर पुन्हा व्हॉट्सअप ग्रुपला टाकायचे, अशी मोडस ऑपरेंडी होती। ह्याच्यामध्ये आपण सांगताय त्याविषयी सध्या मला काही बोलता येणार नाही, परंतु नक्की हा गैरप्रकार आहे, चुकीचं काम आहे आणि याचा विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी हे लोक प्रयत्न करत होते, जो आमच्या सगळ्या यंत्रणेच्या यशस्वी कामामुळं आम्ही हाणून पाडलेलं आहे। विद्यार्थ्यांना कुठेही मोबाईल वापरता येत नाहीत। परीक्षेच्या कालावधीमध्ये 10:30 वाजता विद्यार्थी परीक्षा कक्षामध्ये पोहोचलेले असतात आणि 10:30 नंतर पेपर सुटेपर्यंत विद्यार्थ्यांना मोबाईलचा ॲक्सेस नसतो, त्यामुळं जर मोबाईलमध्ये काही आलेलं असेल गैरसाहित्य तर त्याचा काही वापर करणं शक्य होत नाही आहे। सर वेळेच्या आधी पेपर फोडण्यात आले तर मग जेव्हा क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर तो एन्व्हलप फोडला जातो तेव्हा विद्यार्थ्यांची सही असते, तिथे तो फुटलेला दिसला असेल, मग ते च्या वर्गावर जे पर्यवेक्षक असतात त्यांच्यावरही कारवाई का नाही? नक्कीच आम्ही आमची चौकशी समिती नेमलेली आहे। आम्ही याच्या खोलात जात आहोत आणि याच्यामध्ये जे कोणी सहभागी असतील, मग पर्यवेक्षक असतील, केंद्राचे केंद्र संचालक असतील किंवा अन्य कोणी घटक असेल, त्या प्रत्येकावर आम्ही कार्यवाही करणारच आहोत। बोर्डाचे कोणी कर्मचारी सहभागी आहे तुमच्या संबंधित दिसले काही? बोर्डामध्ये हा प्रकार घडलेला नाही आहे, हा प्रकार केंद्रावरच घडलेला आहे आणि केंद्रातील जी मंडळी याच्यात सहभागी असतील त्याच्यावर नक्की आम्ही कारवाई करत आहोत। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।